वाशी पामबीचवरून सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा जो उद्घाटन सोहळा आहे तो काल वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला। मात्र या उड्डाणपुलाचं उद्घाटन होत असताना ज्या ठिकाणी निमंत्रण पत्रिका आहे यावरती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आलं होतं आणि त्याच विरोधात आज कुठेतरी शिवसेनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात येत आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी साहिल चौगुले आहेत, नगरसेवक, त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर काय सांगाल, निषेध आंदोलन आपल्यातर्फे करण्यात येतंय, काय नेमके कारण आहे? नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मनमानीचा कारभार चालू आहे। असो, त्यांचा महापौर आहे, त्यांना जे पटतं ते करतात, बट ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रोटोकॉल अनुसार एकनाथ शिंदे साहेबांचं नाव प्रत्येक ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जेवढे पण महापालिका येतात त्यांच्या कार्यक्रम पत्रिकावर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव राहणं हे अपेक्षित आहे आणि ते असलंच पाहिजे। तरी सुद्धा ते शिंदे साहेबांचं नाव जाणीवपूर्वक वगळत आहे, म्हणून आज आम्ही आमच्या शिवसेना पद्धतीमध्ये आंदोलन करून त्यांना उत्तर दिलं आहे। सोमवारी आम्ही महापौरांना एक अधिकृत पत्र देऊ, निवेदन देऊ। त्या निवेदनावर त्यांनी आम्हाला आमच्या मनासारखं उत्तर नाही दिलं तर आम्ही शिवसेना म्हणून, शिवसैनिक म्हणून आम्ही स्वखर्चाने इथं एक फलक लावू, त्यावर शिंदे साहेबांच्या नावाचा समावेश असेल। यापुढे देखील अशाच प्रकारच्या घटना जर होत राहिल्या तर आपण कशा प्रकारे याची दाद मागणार आहोत? यापुढे सुद्धा बाब अशी आहे की महानगरपालिकेला निदर्शनात आणून पण जर त्यांनी बदलाव आणायचा ठरवलं नाही तर आम्ही शिवसेना पद्धतीने वेळोवेळी आम्ही उत्तर देत राहू त्यांना। एकूणच जर यापुढेही महापालिका सुधारली नाही किंवा अशाच प्रकारच्या चुका करत राहिले, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं नाव जर वगळत राहिलं तर यापुढे देखील अशाच प्रकारचं निषेध आंदोलन आहे ते शिवसेनेमार्फत करण्यात येईल, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते नगरसेवक साहिल चौगुले यांनी केलं आहे। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, नवी मुंबई।